morning, dear student. Welcome back to our agriculture chemistry lecture. In previous lecture, we have to start our topic, that is soil testing and problematic soil and soil testing. In that, we discuss introductory part of that chapter and acid soil, their reclamation. In today's lecture, we have to continue that chapter or that topic, in which in today's lecture we have to discuss alkali soil and formation of alkali soil, their reclamation. Formation of alkali soil. Alkali soils are formed in low rainfall and high evaporation region due to low rainfall, accumulation of salts on the surface layer of soil. This alkali soil are formed in अल्कली सॉइल जे ती जनरली या टाईपची सॉइल जे ते कुठे तयार होते, लो रेनफॉल रिजन अँड हाय इव्हॅपोरेशन रिजन जो आहे अशा ठिकाणी, अशी सिच्युएशन ज्या ठिकाणी असेल, ज्या एरियात असेल तिथे अल्कली सॉइल तयार होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, लो रेनफॉल रिजन असेल तर तिथे जो सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे, जे सॉइलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट प्रेझेंट आहेत, त्या सॉल्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुमच्या सरफेस लेअरवरती, म्हणजे अप्पर लेअर जो आहे सॉइलचा, तिथं जिथं आपल्याला ॲक्च्युली क्रॉपिंग प्लांट ग्रो करायचं आहे तिथं ते सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जे इन्क्रीज होतं आणि ते त्यातनंच तुमची अल्कली सॉइल तयार होते. These soils are also formed in semi-humid and temperate region where drainage is defective. Alkaline soil are found in sea coast, tidal water flood region. आणखी काही रिजन सांगितलेत की जिथं अल्कली सॉइल, फॉर एक्झाम्पल सेमी ह्युमिड, टेम्परेट रिजन, जिथं ड्रेनेज प्रॉपर नाही आहे अशाही ठिकाणी होईल, किंवा टायडल वॉटर फ्लड रिजन, या असे जे रिजन्स आहेत इथं अल्कली जी सॉइल आहे ती तयार होते. आर्टिफिशियल अल्कली सॉइल्स आर प्रोड्यूस्ड वेअर कॅनल वॉटर इज यूज्ड फॉर इरिगेशन पर्पज. आतापर्यंत जे आपण पाहिले, फॉर एक्झाम्पल लो रेनफॉल, हाय इव्हॅपोरेशन रिजन किंवा सेमी ह्युमिड रिजन, टेम्परेट रिजन, सी कोस्ट, हे सगळे कसे आहेत, नॅचरली अल्कली, ह्या सगळ्या ठिकाणी नॅचरली अल्कली सॉइल तयार होते. अल्कली सॉइल फॉर्मेशन हे कसं आहे, नॅचरली एन्व्हायरमेंटमध्ये तयार होतं. पण आर्टिफिशियली सकट अल्कली सॉइल तयार होते तर कुठल्या हे सांगितलं त्यांनी, जिथे कॅनल वॉटरचं इरिगेशन असतं, इरिगेशनसाठी तुम्ही कॅनल वॉटर जिथे यूज करता त्या ठिकाणी अल्कली सॉइल तयार होण्याचं चान्सेस आहेत. अल्कलाइन सॉइल आर ऑल्सो प्रोड्यूस्ड by use of seepage irrigation or irrigation of water itself having excess of soluble salt. कॅनल वॉटर असेल किंवा तुमच्या वॉटरमध्ये जर एक्सेस सॉल्ट प्रेझेंट असतील तर जे इरिगेशनसाठी यूज करता तुम्ही, त्यावेळेसही तुमचे अल्कली सॉइल फॉर्मेशन होऊ शकते. देन नेक्स्ट पॉइंट, रिक्लेमिनेशन ऑफ अल्कली सॉइल. रिक्लेमिनेशन मीन्स आपल्याला परत जे अल्कली सॉइल आहे ती फर्टाईल करायची. ती कशी होऊ शकते ते पाहूया. रिमूव्हिंग ऑफ एक्सेस सॉल्ट आयदर स्क्रॅपिंग और वॉशिंग देम डाऊन इनटू द लोअर लेअर. जे सॉल्ट कॉन्सन्ट्रेट झालेत अप्पर लेअरमध्ये ते वॉश करून किंवा एक्सेस वॉटरने ते सोल्युबल म्हणजे लोअर लेअरमध्ये कसे जातील ते हे करणार आहेत आपण. देन ॲडिशन ऑफ सबस्टन्स विच प्रोड्यूस ॲसिडिटी रिक्लेमेंट्स द अल्कली सॉइल लाईक ग्रीन मॅन्युअर, सल्फर, मोलॅसेस. जे असे सबस्टन्स आपल्याला ऍड करायचे की जे ऍसिडिटी वाढवतील, म्हणजे पीएच काय होईल, कमी करतील. म्हणजे जर आपली अल्कली सॉइल म्हणजे काय होतंय, तर पीएच 7च्या पुढे जातोय अप्रॉक्सिमेट जर पाहिलं तर, ओव्हरऑल 7च्या पुढे वाढत जातं पीएच जो आहे सॉइलचा. आणि ऍसिडिक सबस्टन्स जर आपण ऍड केले तर पीएच काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, म्हणजे न्यूट्रलकडे येणार आहे. आणि न्यूट्रलकडे आले म्हणजे सॉइलची फर्टिलिटी काय होते, वाढत जाते. ऍसिडिटी डेव्हलप ड्युरिंग कोर्स ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आता हे जे ग्रीन मॅन्युअर असेल, सल्फर असेल किंवा मोलॅसेस, आपण ऍसिडिक सॉइल कशी तयार होते त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मोलॅसेसमुळं ऍसिडिटी जी तुमच्या सॉइलची वाढते. मग आपण जर अल्कली सॉइल असेल त्याच्यामध्ये मोलॅसेस, ग्रीन मॅन्युअर डिकम्पोजिशन, आता ग्रीन मॅन्युअरचं डिकम्पोजिशन करताना काय होणार आहे, ऍसिडिटी काय होणार आहे, वाढणार आहे. आणि मग जेणेकरून अल्कली सॉइलचं न्यूट्रलकडे किंवा न्यूट्रल सॉइलकडे, न्यूट्रल जो पीएच होईल अल्कली सॉइलचा
Then use of acidifying fertilizers like superphosphate and ammonium sulfate, which increases acidity of soil and maintain the fertility of soil. आर्टिफिशियली तुम्ही फर्टिलायझर्स यूज करून सकट तुमची अल्कली सॉइल जी आहे ती फर्टाईल सॉइलकडे किंवा न्यूट्रल पीएच कडे आणू शकता. सुपर फॉस्फेट असेल किंवा अमोनियम सल्फेट सारखे जे फर्टिलायझर्स ते यूज करणार आहात तुम्ही रिकमेंडेशनसाठी. देन नेक्स्ट या इमेजमध्ये तुम्हाला दिसू शकतं की जे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त झाले सरफेस लेअरवरती, त्याच्यामुळे इथं जी सॉइल आहे ती कशी असेल अल्कली टाईपची झालेली असेल. Then next point is classification of alkali soil. These alkali soil are classified under three subclasses, that is saline soil, saline alkali soil, non-saline alkali soil. We have to discuss that saline soil. This saline soil contains excess of sodium salt, but clay complex contain exchangeable calcium. ओव्हरऑल जर पाहिलं सलाईन सॉइलमध्ये सोडियम सॉल्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एक्सेस दिसतं, पण जे क्ले कॉम्प्लेक्स कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये काय असेल एक्सचेंजेबल कॅल्शियम असतं सांगितलेलं आहे. दिस सॉइल जनरली कंटेन क्लोराइड, सल्फेट्स, नायट्रेट्स ऑफ सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ही जी सलाईन सॉइल आहे याच्यामध्ये सोडियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड किंवा सोडियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, सोडियम नायट्रेट्स किंवा कॅल्शियम नायट्रेट यासारखे घटक जनरली आढळून येतात. सम सॉइल्स आर ऑल्सो कंटेन्स पोटॅशियम. These are also called white soil due to presence of sodium chloride and sodium sulfate. म्हणजे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झाल्यामुळे व्हाईट लेअर तुमच्या सरफेसला येतो आणि त्याच्यामुळे त्याला आपण व्हाईट सॉइल पण कन्सिडर करतो. पीएच ऑफ दिस सॉइल इज इन बिटवीन 7.5 to 8.5. हाय सॉल्ट कंटेंट इज हार्मफुल टू द क्रॉप. आता सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन जर सॉइलमध्ये वाढलं तर ते आपल्या पिकासाठी हानिकारक असू शकतं, म्हणजे ज्याचा इम्पॅक्ट आपल्या कशावर क्रॉपच्या प्रोडक्शनवरती होईल. Then this is also example of saline soil. Another example of saline soil. Then next point is saline alkali soil. Accumulation soluble salts in a soil over prolonged period. Sodium is predominant cation in soil solution. Saline alkali soil मध्ये पण सोडियम हा कसा असेल तुमचं मॅक्झिमम अपेअर होणार कॅटन असेल. In this soil, calcium carbonate, magnesium carbonate, calcium sulfate get precipitated, which increases the concentration of sodium concentration. याच्यामध्ये या सॉइलमध्ये कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम सल्फेट यासारखे घटक काय होतात प्रिसिपिटेट होतात, ज्याच्यामुळे तुमचं सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं जनरली इन्क्रीज होतं अल्कली सॉइलमध्ये किंवा सलाइन अल्कली सॉइलमध्ये. ड्यू टू इन्सफिशियंट रेनफॉल सॉइल मे कंटेन सोडियम क्ले अँड एक्सेस ऑफ सोल्युबल सॉल्ट इन सोल्युशन. जिथं पावसाचं प्रमाण म्हणजे इन्सफिशियंट रेनफॉल म्हणजे पावसाचं प्रमाण जिथं कमी तिथं एक्सेस त्या ठिकाणी सॉइलमध्ये काय सोडियम क्ले अँड एक्सेस ऑफ सोडियम सॉल्ट, म्हणजेच कुठल्या प्रकारची सॉइल सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन, सोडियम सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस म्हणजे सलाइन अल्कली किंवा अल्कली सॉइल इन शॉर्ट वी कॉल इट. ओके. देन पीएच ऑफ दिस सलाइन अल्कली सॉइल इज लेस दॅन 8.5, म्हणजे 8.5 पेक्षा कमी असलेल्या सलाइन अल्कली सॉइलचा पीएच. देन नेक्स्ट point or next type of alkali soil is non-saline alkali soil, when soluble salts are removed by leaching as result of high rainfall or by irrigation water washing them down gives rise to non-saline alkali soil. जे काही soluble saltचं लेअर तयार झालेलं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं तुमच्या अप्पर लेअरवरती ते तुम्ही बाय लिचिंग मेथड किंवा जे हाय रेनफॉलमध्ये किंवा इरिगेशन वॉटर म्हणजे एक्सेस वॉटर इरिगेशनमुळे तुमचं ते सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्युबल सॉल्टचं ते कमी होऊन तुमचं नॉन सलाइन अल्कली सॉइल तयार होतं. सॉइल चेंजेस डिपेंड्स ऑन प्रेझेन्स ऑर absence of free calcium carbonate. Then drainage and aeration are poor due to chocks of the soil pores.
आता पोरोसिटी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं, ड्रेनेज अँड एरिएशन हे कशावर डिपेंड असेल, जेवढी पोरस सॉईल तेवढं ड्रेनेज प्रॉपर होणार, किंवा जेवढं प्रॉपर जर पोर्स प्रेझेंट असतील सॉईलमध्ये कन्सिडर केलं तर, आणि त्याच्या तरच ड्रेनेज प्रॉपर होईल आणि एरेशन प्रॉपर होईल. आणि एरेशन जर व्यवस्थित असेल किंवा ड्रेनेज प्रॉपर असेल तरच काय होणार आहे, क्रॉपिंग प्लांट व्यवस्थित येणार, तुमचं जे पीक आहे ते पिकाचं उत्पन्न चांगलं येणार आहे. पीक चांगलं आलं म्हणजे उत्पन्न चांगलं आहे त्याच्यामध्ये. मग हे जर ड्रेनेज किंवा एरेशन जर पुअर झालं, कशामुळं, जे सॉईल पोअर्स आहेत हेच ह्या सॉल्टमुळं काय होतं, ब्लॉक व्हायला चालू होतं, आणि त्याच्यामुळं त्याचा इम्पॅक्ट कशावरती होतो, ड्रेनेज आणि एरेशन सिस्टीम, ड्रेनेज सिस्टीम म्हणजे ड्रेनेज जी प्रॉपर सिस्टीम आहे सॉईलमध्ये त्याच्यावरती, किंवा एरेशनच्या ह्याच्यावरती पण होतो. देन pH ऑफ द सॉईल इज 8.5 to 10. एव्हरी सॉईल टाईप हॅव्हिंग ए सर्टन pH रेंज. प्रत्येक जे आपण कुठले सॉईलचे वेगवेगळे टाईप पाहिलेले त्याला प्रत्येक सॉईलला एक पर्टिक्युलर pH रेंज सांगितलेली त्याने. त्याच्यावरती मे बी वन सेंटेन्स टाईपचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. पर्टिक्युलरली नॉन सलाईन अल्कली सॉईलचा pH किती आहे, किंवा अल्कली सॉईलचा pH किती आहे, ॲसिडिक सॉईलचा pH किती असू शकतो, सलाईन सॉईलचा pH किती असू शकतो, अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. देन नेक्स्ट पॉईंट इज कॅल्करस सॉईल. आपण स्टार्टिंगला ॲसिडिक सॉईल पाहिले, नंतर अल्कली सॉईल, अल्कली सॉईलचे 3 टाईप पाहिले, आणि नंतर तिसरा जो मेन टाईप आहे कॅल्करस सॉईल, तो आपण पाहूया. कॅल्करस सॉईल. दिस calcareous soil is formed in warm, temperate and semi-arid region where rainfall is low and evaporation is high. Calcareous soil कुठे तयार होते, वॉर्म टेम्परेट रिजन असेल किंवा सेमी एरिड रिजन जो आहे तिथं तुमची जे कॅल्करेस सॉईल आहे ती तयार होते, किंवा जिथं लो रेनफॉल आहे, इव्हॅपोरेशन हाय आहे, अशा एरियामध्ये कॅल्करेस सॉईलचं पर्सेंटेज तुम्हाला जास्त आढळून येते, किंवा तिथं कॅल्करेस टाईपची सॉईल तयार होते. दिस सॉईल कंटेन्स कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट इन व्हॅरिंग प्रपोर्शन. आता हे कॅल्करेस सॉईलमध्ये मॅक्झिमम काय आढळतं, तर कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट. ड्यू टू हाय इव्हॅपोरेशन देअर इज accumulation ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट इन द सॉईल. देन calcareous soil are highly buffered, having pH range is in between 7.5 to 8.5. कॅल्करेस सॉईलचे pH रेंज किती सांगितले, 7.5 ते 8.5 एवढी सांगितली. दिस सॉईल इज हायली बफर्ड. कॅल्करेस सॉईल आर व्हेरी प्रोडक्टिव्ह अँड सुटेबल फॉर वाईड व्हरायटी ऑफ क्रॉप्स. वेगवेगळे जे क्रॉप्स आहेत याच्यासाठी कॅल्करेस टाईपची जी सॉईल आहे ती कशी तुमची बेनिफिशियल आहे, किंवा ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे पिकाचे वेगवेगळे जे तुमचे पीक आहेत ते व्यवस्थित येऊ शकतात असते. देन दिस वन इज एक्झाम्पल ऑफ calcareous soil. Then next point of our chapter is soil testing. Half part is our different types of soil, generally acidic, alkali, calcareous soil. Then second half part of this chapter is soil testing. This one is quite simple but we have to discuss. Okay. Then soil testing. What is meant by soil testing? Soil testing is an accurate and rapid chemical analysis for assessing available nutrient status for making fertilizer recommendations. हे सॉइल टेस्टिंग कशासाठी करायचं, पहिला प्रश्न हा पडतो. सॉइल टेस्टिंग म्हणजे काय आणि ते करायचं कशासाठी. सॉइल टेस्टिंग होतं का नक्की ॲक्च्युली. Soil testing is an accurate, rapid chemical analysis for assessing available nutrient status for making fertilizer recommendations. आता सॉइल टेस्टिंग कशासाठी करायचं बेसिकली, तर आता तुम्हाला डायरेक्टली तर ॲनालिसिस नाही करतायच की जे कुठले, आता तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल कांद्यासारखं पीक घ्यायचं, हरभऱ्यासारखं पीक घ्यायचं, त्यावेळेस कांद्यासाठी कुठलं फर्टिलायझर उपयोगी आहे, हरभऱ्यासाठी कुठलं फर्टिलायझर उपयोगी, गव्हासाठी कुठलं फर्टिलायझर उपयोगी, हे सगळं तुम्ही अप्रॉक्सिमेट अज्युम करून ॲड करत राहता तुमच्या सॉईलमध्ये, बरोबर. अप्रॉक्सिमेट की हे फर्टिलायझर प्रोव्हाइड केल्यानंतर आपला कांदा चांगला येईल, आपला हरभरा चांगला येईल, आपला गहू चांगला येईल, किंवा आणखी कुठली जी पिकं येतात ते चांगले येतील. हे अप्रॉक्सिमेट तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर. पण सॉईल टेस्टिंग केल्यानंतर तुम्ही पर्टिक्युलरली कुठलं फर्टिलायझर आपल्या सॉईलमध्ये
कमी आहे आणि आपल्या पिकासाठी कुठलं पाहिजे, आपलं जे पर्टिक्युलर पीक तिथे घ्यायचं आहे त्याच्यासाठी कुठलं पाहिजे ते तुम्ही या सॉइल टेस्टिंगच्या माध्यमातून प्रेडिक्ट करू शकता. म्हणजे आपल्या सॉइलमध्ये कुठले न्यूट्रिएंट कमी, म्हणजे फर्टिलायझर प्रोव्हाइड करता म्हणजे काय करता, ॲक्च्युली न्यूट्रिएंटच प्रोव्हाइड करता ना त्या क्रॉपिंग प्लांटला. तर सॉइलमध्ये कुठले न्यूट्रिएंट कमी आहेत, घटक जे आहेत ते कुठले कमी आहेत आणि पिकासाठी कुठले आवश्यक आहेत. बरोबर, पिकासाठी कुठले आवश्यक आहेत हे तुम्हाला माहित असतं बऱ्यापैकी, पण आपल्या सॉइलमध्ये कुठले कुठले घटक कमी आहेत तेच जर पिकासाठी आवश्यक असले आणि तुमच्या सॉइलमध्ये कमी असतील तर तेच फर्टिलायझर तुम्ही काय करताल, मुबलक प्रमाणात किंवा एक्सेस किंवा तेच फर्टिलायझर्स तुम्ही व्यवस्थित यूज करू शकता किंवा वापर करू शकता तुमचं पीक व्यवस्थित येण्यासाठी. मग सॉइल टेस्टिंग कशासाठी करायचं, बेसिकली तुम्हाला न्यूट्रिएंट कंटेंट समजलं पाहिजे तुमच्या सॉइलमध्ये आणि त्याच्यावरनं फर्टिलायझर रिकमेंड करायचं, कुठलं फर्टिलायझर प्रोव्हाइड केलं पाहिजे हे तुम्ही अनालाइज करू शकता. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉइल टेस्टिंग, असेसिंग न्यूट्रिएंट स्टेटस, म्हणजे जे काही न्यूट्रिएंट स्टेटस आहे, कुठले कुठले न्यूट्रिएंट प्रेझेंट आहेत, कुठले प्रेझेंट नाहीत, कुठल्या सोडियम किती, पोटॅशियम किती किंवा मायक्रोन्यूट्रिएंटचं पर्सेंटेज आपल्या सॉइलमध्ये किती, हे न्यूट्रिएंट स्टेटस काय ते आपण सॉइल टेस्टिंग थ्रू प्रेडिक्ट करू शकतो. देन प्रेडिक्टिंग द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग प्रॉफिटेबल रिस्पॉन्स, म्हणजे तुम्ही एक कुठलं तुमच्या सॉइलमध्ये जे काही कंटेंट न्यूट्रिएंट ज्यादा आहे त्या पद्धतीने तुम्ही पिकं घेऊन तुमचं जे प्रॉफिट आहे किंवा क्रॉप प्रोडक्शन जे ते इन्क्रीज करू शकता, यील्ड जे आहे ते इन्क्रीज करू शकता. देन इव्हॅल्युएट सॉइल प्रोडक्टिव्हिटी, जी सॉइलची प्रोडक्टिव्हिटी व्यवस्थित जे मायक्रोन्यूट्रिएंट किंवा जे मॅक्रोन्यूट्रिएंट व्यवस्थित प्रॉपर रेशोमध्ये प्रोव्हाइड करून तुम्ही सॉइलची जी प्रोडक्टिव्हिटी, फर्टिलिटी ती पण इन्क्रीज करू शकता, ते प्रेडिक्ट करू शकता. देन टू डिटरमाइन सॉइल कंडिशन लाईक ॲसिडिटी, सॅलिनिटी अँड अल्कलिनिटी, आता जे आपण सॉइलचे टाईप पाहिले याच्यामध्ये सॉइल टेस्टिंग थ्रू तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की आपली सॉइल जी आहे ती ॲसिडिक आहे का, अल्कली झालेली आहे का, सलाईन सॉइल झालेली आहे का, नॉन सलाईन अल्कली का, कॅल्करेस टाईपची सॉइल झालेली, हे सकट तुम्ही सॉइल टेस्टिंग थ्रू प्रेडिक्ट करू शकता की आपल्या सॉइल कुठल्या प्रकारची. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती रिक्लेमिनेशन, म्हणजे ॲसिडिक झाली असेल तर ती रिक्लेम कसं करायची, किंवा सलाईन झाले असेल, अल्काई झाले असेल, कॅल्करीस झाले असेल तर हे कसं परत जागेवर आणायचं ते तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. ओके. देन फेज ऑफ सॉइल टेस्टिंग, इट इज डन इन 3 phases. आता हे जे सॉइल टेस्टिंग आहे हे 3 फेजेसमध्ये आपल्याला करायचं आहे. कलेक्शन ऑफ सॉइल सॅम्पल फ्रॉम फील्ड, पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिली फेज जी आहे 3 टप्प्यात करायचं. पहिला टप्पा काय, कलेक्शन ऑफ सॉइल सॅम्पल फ्रॉम फील्ड, देन अनालिसिस ऑफ सॉइल सॅम्पल इन लॅबोरेटरी, देन इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट्स अँड फर्टिलायझर रिकमेंडेशन. हे 3 टप्पे जे आहेत हे 3 टप्पे आपल्याला ह्या 3 टप्प्यात सॉइल टेस्टिंग डिस्कस करायचं आहे. पहिला काय, कलेक्शन ऑफ सॉइल सॅम्पल इन द फील्ड, देन अनालिसिस ऑफ सॉइल सॅम्पल इन लॅबोरेटरी, देन इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट अँड फर्टिलायझर रिकमेंडेशन. म्हणजे पहिल्यांदा काय करणार, फील्डमधून म्हणजे जमिनीतनं सॉइल तुम्ही कलेक्ट करणार, सॅम्पल कलेक्ट करणार. नंतर सेकंड टप्पा, दुसरा जो स्टेप आहे, सेकंड स्टेप काय तर अनालिसिस करायचं लॅबमध्ये, जसं तुम्ही प्रॅक्टिकल करता त्याच पद्धतीने ते अनालिसिस आहे तसं. आणि थर्ड, रिझल्ट जो येईल अनालिसिस नंतर त्याच्यावरती इंटरप्रेट, म्हणजे तो जो रिझल्ट आहे तो इंटरप्रेट करून फर्टिलायझर कुठले कुठले प्रोव्हाइड केले पाहिजेत, कुठले कुठले मायक्रोन्यूट्रिएंट प्रोव्हाइड केले पाहिजेत ते डिस्कस करणं. हे 3 फेजेसमध्ये आपल्याला सॉइल टेस्टिंग पाहायचं आहे. जो उरलेला पार्ट आहे सॉइल टेस्टिंगचा, म्हणजे ॲक्च्युली कलेक्शन कसं करायचं, अनालिसिस कसं करायचं, इंटरप्रेट किंवा फर्टिलायझर रिकमेंड कसे करायचे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.